नमस्कार. साधनाज लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा पातळ चिरायचा आहे, त्यामुळे भजी कुरकुरीत होतात. आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. त्याचबरोबर पाव चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा आहे. चोळून घातल्यामुळे ओव्याची टेस्ट कांद्यामध्ये तसेच भजीमध्ये छान उतरते. त्याचबरोबर थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आपण ॲड करून घेऊयात. मी इथे कोथिंबीरचा वापर करत आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे मीठ कांद्याला छान चोळून घेऊयात. मीठ छान कांद्याला चोळल्यामुळे कांद्याला पाणी सुटते. त्याचबरोबर कांदा नरम पडतो. आपण इथे भजी बनवण्यासाठी पाण्याचा वापर करणार नाही. आपण फक्त मिठाच्या पाण्यावर हे भजी बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तांदळाचे पीठ घालून घेऊयात. तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात. आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बेसन म्हणजे चण्याचे पीठ घालून घेऊयात. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. बेसन पीठ एकदम घालायचे नाही. हे बघा, जरा कमी वाटतंय बेसन पीठ, त्यामुळे मी अजून 1 चमचा बेसन ॲड करत आहे. आणि कांदा भजीसाठी जसं पीठ लागतं तसं आपण पीठ तयार करून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने मी भजीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा गरम तेल ॲड करून घेऊयात आणि तेल छान पिठामध्ये मिक्स करून घेऊयात. चला तर आपण आता भजी तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी तेल आधीच गरम करून ठेवलेले होते. आता त्याच्यामध्ये छोट्या साईजचे भजी तयार करून घेऊयात. भजी जास्त मोठे करायचे नाहीत. अगदी छोट्या आकाराचे भजी बनवायचे आहेत. हे भजी लगेच तळले जातात. सुरुवातीला मी गॅस लो ठेवला होता. आता मीडियम गॅसवर हे भजी तळून घेऊयात. गोल्डन रंगावरती भजी तळून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. पहा, भजींना छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊयात. अगदी ठेल्यावरती जसे कुरकुरीत भजी मिळतात तसेच अगदी कमी साहित्यात झटपट असे कुरकुरीत कांदा भजी आपण घरीच तयार करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने मी भजी तळून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या साधनाज लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.